अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे। आजचा विषय देवाकडे मागणी मागायचं। वारकरी संप्रदायाचा नेम आहे आणि त्या नेमाला अनुसरून बहुतेक कुणाच्या पाठांतरातला असेल अथवा नसेल, हा अभंग आपल्या समोर सेवेसाठी ठेवलेला आहे। विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये देवाकडे एका विशेष प्रकारची मागणी केलेली आहे। ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, याच्या या वाक्याभोवती आणि या चरणाभोवती संपूर्ण अभंग फिरतोय। लक्षात घ्या, जाणकार मंडळी आपण आहात। अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह असेल, शिवनाम सप्ताह असेल, अनेक सप्ताह या ठिकाणी आपल्या गावात होतात, नवे नवे महाराष्ट्रात होतात आणि सगळीकडे होतात। महाराज, अलीकडच्या काळात जर आपण बघितलं, पूर्वी 5-25 गावातून एखादा सप्ताह व्हायचा, एखादं कीर्तन व्हायचं आमच्या बालपणी, आणि लोक आवडीने बैलगाड्या लावून, कंदील लावून, टेंबे लावून जायचे, टेंबे लावून कीर्तनाला, बरं का, टेंबा लावून। बॅटऱ्या सुद्धा नसायच्या, कारण त्यावेळेला हे इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या नव्हत्या, शेलवरच्या बॅटऱ्या होत्या, 3 शेली 5 शेली, बरोबर। आणि सोपं आहे, टेंबे लावून जायचे, टेंबे लावून। परमार्थ कमी होता, 10-20 गावात ना एखादा सप्ताह असायचा, एखादं कीर्तन असायचं। पण माणसाच्या विचाराची श्रेणी जी आहे, भक्तीचा अंतःकरणातून होणारा वसा आणि वारसा, त्याचा प्रेम भाव चेहरा बघितल्या बरोबर कळायचा महाराज वारकरी कोण आहे। एवढा आनंद त्यांच्या जीवनामध्ये असायचा। आता प्रत्येक गावात सप्ते झाले महाराज, एक नाही तर 2-2 सप्ते झाले काही गावामध्ये। कीर्तनाची कमी नाहीये। एखादा बाबा गेला, त्याच्या 10व्याला कीर्तन आहे। वारकरी माणसाने घर बांधलं, त्याच्या वास्तुशांतीला कीर्तन आहे। पुढाऱ्याला लेकरू झालं, त्याच्या बारशाला कीर्तन आहे। एखाद्या नेत्याचा वाढदिवस, त्याच्या वाढदिवसाला कीर्तन आहे। कीर्तन एवढी झाली महाराज, परमार्थ वाढला, निश्चितपणाने वाढला, परमार्थ वाढला, पण अंतःकरणाची मलिनता नष्ट झाली नाही, हे मान्य करावं लागेल। आणि माणसाच्या विचाराची पातळी मात्र खालावत चाललेली, उंच व्हायला हवी, ती खालावत चाललेली आहे। आजारी माणसाला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर औषधी घेतल्यावर रोग बरा व्हावा का वाढावा? तुमचं काय म्हणणं आहे? बामणेकरांनी सांगायचं, आजारी माणूस हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एवढ्या पिशवी भरून गोळ्या दिल्या डॉक्टरनी, रोग कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? हॉस्पिटल वाढायला लागले, हो, औषधी भरपूर खपायला लागलेली आहे, रोग कमी होत नाही। काय केलं? सोयाबीनवर, कापसावर रोग पडला, रोग। पहिली फवारणी केल्यावर रोग काही थांबला नाही, 2 फवारण्या केल्या तरी रोग थांबला नाही। तिसऱ्या फवारणीला काय केलं पाहिजे? बोलत चला बिंदास, तिसऱ्या फवारणीला काय केलं पाहिजे? औषध बदलून मारलं पाहिजे, बरोबर आहे ना? औषध बदलून मारलं। बिलोलीला चांगलं मिळत नाही म्हणून नायगावून आणलं, नायगावच्याने फसवलं म्हणून नांदेडवरून आणलं। औषध 4 वेळा बदलून सुद्धा रोग जात नसेल तर काय करावं तुम्ही सांगा? काहीच नाही, कापूस उपडवून फेकून द्यावं। माझं तर सरळ मत आहे,
गावात 8-8 कीर्तन, 2-2 सप्ते, 4-4 सप्ते होऊन जर आमच्यातला रोग जात नसेल, काय करावं? बामणीतून उचलवून नेपाळ मध्ये नेऊन टाकावं. खरे का खोटे? शेतीमध्ये पेरल्यानंतर उगवाव का नाही उगवाव सांगा? उगवलं तर शेती कसण्याची मजा आहे, उगवलं तर शेती कसण्याची मजा आहे, शेती करण्याची मजा आहे. आणि 3-3 वेळा पेरून जर उगवतच नसेल, ठीक आहे, मध्ये अवकाळी पावसाने काही जणांची ज्वारी पेरलेली दबल्या गेली, हरभरा दबल्या गेला, ठीक आहे, ठीक आहे, पाऊस पडलं दबलं, दुसरी पेरणी केली आणि तीही नाही उगवल्यानंतर तिसरी पेरणी केली, परत पाऊस पडला, परत बियाणं दबल्या गेलं, चौथ्यांदा पेराव का काय तसंच शेत पडीत ठेव? काय म्हणणं आहे तुमचं? मोकळ्या मनाने बोला, अजिबात मी काय तुम्हाला नवीन नाही. माझी 4, मला वाटतं 4 का 5 कीर्तन सेवा इथं झालेले आहेत. 4 झाल्या का 5 झाल्या? 4 झाल्या, पण सप्तात नाही झाल्या. फरक एवढाच आहे, समाधी सोहळ्याची कीर्तन झालेली आहे. माझा मुद्दा पहिलं लक्षात घ्या, अनेक वेळा पेरणी करून जर शेतकऱ्याच्या हाती धान्य लागत नसेल तर शेती सोडाव, दुसरा व्यवसाय बघावा, सोडाव, दुसरा व्यवसाय बघावा. आत्ताच्या विषयापुरतं एवढी कीर्तन ऐकून जर आमची दुःख दारिद्र्य जात नसेल, आमच्या पाठी आमच्या पदरी आलेले जर भोग नष्ट होत नसतील, रोगराई मधून आम्ही मुक्त जर होत नसेल, तर सप्ताह चालू ठेवावं की बंद करावं? कसं करावं तुम्ही सांगा. पातेले बघितले मी तिकडे वरणाचे आणि भाताचे, एक एक गल्ली आतमधून आतमध्ये बसून जेवले, एवढे मोठे. चेष्टा नाही, विनोद नाही, वस्तुस्थिती आहे. 3 क्विंटल तांदूळ एवढ्या छोट्या गावाला भात संपलाय, आमटी संपली, शिरा संपलाय. एवढं खाऊन पोट भराव की माणूस उपाशी राहाव? झोपाले तुम्ही? नाही, एवढं ते बाहेरच्या गावचे ते येऊन खाल्ले नाही, गावातल्याने भोजन केलंय ना, प्रसाद घेतलाय ना, खाल्ल्यावर पोट भराव की नाही? काही इथं हात घेऊन घरी जाताना बायकोला भाकरी टाक बरं 2, आहे तुला गारी घालू, आता खाऊन आला, एवढा भात खाल्ला, परत घरी जाण्याबरोबर भाकरी टाक 2. मला काय म्हणायचं, जेवून घरापर्यंत जायचे, पण इथं खाल्लेलं कमीत कमी याची तृप्ती किमान 4-5 तास तरी थांबावं. माझा मूळ सारांश लक्षात घ्या, परमार्थ प्रत्येकाच्या घराघरात पोचला. लक्षात, प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनात परमार्थ पोहोचलेला आहे. असं कोणी कल्पना सुद्धा करायची नाही की महाराष्ट्रामध्ये संतांची नामावली आणि नामाची नामावली कुणाला माहिती नाही असा माणूस या महाराष्ट्रात नाही. लक्षात घ्या, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, माहिती नाहीत असा माणूस या महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात लक्षात घ्या. आणि जर महाराष्ट्रात राहून जर त्याला ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज माहिती नसतील तर समजायचं बियाणं दुसरीकडनं आले नाही. कळलं ना? बस, पॉइंटेड लक्षात ठेवा, अंडरलाईन करीत चला. अरे ही रत्नाची खाण आहे, साधू संतांची मांदियाळी. तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी जगाला लाजवावा असा दिव्य रत्नासारखा ग्रंथ माझ्या ज्ञानराजांनी निर्माण केला. साधी क्रांती आहे. वयाच्या 20व्या वर्षी ज्यांनी प्रपंचाचा त्याग केला आणि 100% परमार्थाचा स्वीकार करून खऱ्या परमार्थाची सुरुवात केली आणि 42व्या वर्षी प्रपंचा सगट परमार्थ ज्यांनी सिद्धीला नेला, अशा तुकोबरायांचा महाराष्ट्र आहे. अशा तुकोबरायांचा महाराष्ट्र आहे. 40 वर्ष आम्ही वारी करून, सप्ताह कथा कीर्तन श्रवण करून
कीर्तनात बसल्यानंतर आमच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येत नाही, बरोबर, पण जिच्या गौरीला, शेणाच्या गौरीला स्पर्श झाला, त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता, अशा जनाबाईचा हा महाराष्ट्र आहे. परमेश्वराचं वास्तव्य आमच्या अंतःकरणामध्ये ज्योतीच्या रूपाने असताना ह्या शरीराची किंमत एक वेगळी आहे, पण ईश्वरी सत्ता शरीराला सोडून निघून गेल्यानंतर मृत माती मोल झालेल्या शरीराला, आग्ने डाग दिलेल्या शरीराला, बरं का, नव्हे नव्हे ज्या शरीराची राख रांगोळी झाली, फक्त अस्थिचे तुकडे राहिले, हाडाचे तुकडे, त्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज निघणाऱ्या चोकोबरायांचा महाराष्ट्र आहे. त्या चोकोबरायांचा महाराष्ट्र. अरे ना पंढरपूर, ना आळंदी, ना पैठण, ना पिंपळनेर, हो, ना मुक्ताईनगर, कुठल्याच तीर्थक्षेत्राला न जाता घराचा ज्यांनी स्वर्ग केला आणि मळ्यामध्ये स्वतःचा भगवान परमात्मा बोलून घेतला, अशा सावता महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अशा सावता महाराजांचा महाराष्ट्र आहे. किती उदाहरणं द्यायची आपल्याला, सगळी उदाहरणं पाठ आहेत, सगळ्या परमार्थाच्या दिशा अवस्था पाठ आहेत. व्यवस्था खूप झाली हो महाराज, पण अवस्था मात्र परमार्थाची अजून सुधारलेली नाही, याचं फक्त वाईट वाटतं. विठ्ठल विठ्ठल बिना अनुग्रहित माणसं गुरुपेक्षा जास्त हावभाव करतात आणि अधिकारी माणसं व्यासपीठावरती चढायला लागली, आणि त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला उदाहरण अजून थोडस मागचं जोडून घेतो. आमचा अधिकार नसताना ह्या व्यासपीठावरती आम्ही तुम्हाला उपदेश करायला लागलो, अर्थात आमच्या औषधीमध्ये पावर नाही म्हणून या फवारणीने तुमचा रोग जातो. दोष श्रोत्यांचा नाहीये. महाराज, वारकरी संप्रदाय हा परंपरेने आलेला संप्रदाय. कशाने आलेला संप्रदाय? परंपरेने आलेला संप्रदाय. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी हे वैभव माझ्या हाती दिले. माझे आद्य गुरु श्रीमंत निवृत्तीनाथांनी पासून ही गुरु परंपरा माझ्यापर्यंत आली, बरोबर आहे. गुरु परंपरेचे म्हणजे परंपरेने आलेला वारकरी संप्रदाय. माझा एक मित्र आहे, सुंदर कीर्तन करतो, सुंदर कीर्तन करतो, पण त्याला विचारलं कुठं अध्ययन केलं तू, कोण्या गुरुकडे? नाही नाही म्हणला, मी स्वयंभू ज्ञानी आहे. काय सांगितलं? मी स्वयंभू ज्ञानी आहे. स्वयंभू ज्ञानी माणूस होऊ शकत नाही आणि त्याच्या ज्ञानाचा समाजाला उपयोगच होत नाही. विठ्ठल विठ्ठल. गुरुच्या मुखावरती आलेलं तत्वज्ञान आहे. दोन शब्द का असेना, गुरुकडनं कुठलं तरी गीतेचा अध्याय म्हणा, विचारसागर म्हणा, पंचदशी म्हणा, बरं का. समर्थ सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने या भारताला लाखांनी कीर्तनकार दिले, लाखांनी. इंजिनियर, डिप्लोमा, पीएचडी झाले त्याचं सर्टिफिकेट मिळताना आळंदीमध्ये कीर्तनकार झाल्याचं सर्टिफिकेट मिळतं. जसं प्रत्येक मानवाचा आधार कार्ड आहे तसं त्या कीर्तनकाराचं सर्टिफिकेट मिळतं. 4 वर्षाचा कोर्स पूर्ण. विश्वातली पहिली संस्था अशी आहे, शालेय शिक्षणामध्ये अगोदर वर्षभर अभ्यास करावा लागतो आणि वर्ष अखेरला त्याची परीक्षा असते, बरोबर ना. आणि मग ती परीक्षा दिल्यानंतर कळतं पास आणि नापास. एकमेव वारकरी संप्रदायाची अशी संस्था आहे, अगोदर परीक्षा द्यावी लागते. व्याकरणामध्ये मार्क जर पडले, पास झाला तर संस्थेत ऍडमिशन, नाही तर गेट आउट. अशी संस्था त्रिभुवनात कोणती जन्माला आलेली नाही. माणसं स्वाभिमानाने सांगतात. त्याच्यासाठी नामदेवरायांनी देवाकडे विनंती केली. नामदेवरायांनी देवाकडे विनंती केली आणि अधिकाऱ्याच्या वरची भाषा बोलतात, बरं का. शिष्य होण्याच्या पात्रतेचा नसून गुरुपेक्षा ज्ञानी आहे म्हणून सांगतात. आशांना देवा एक काम कर, अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार माणसाला मातीत घालत असतो. परंपरा असावी लागते. मला सांगा, तुम्ही मनाने मृदंग वाजवताय का? नाही. कुणाकडे शिकलात? अशोक गुरुजी, महादेव गुरुजी पंचाळ, ही परंपरा आहे.
कोण्या गुरुकडनं कोणती विद्या घेतली? भगवान दत्तात्रेयांनी सुद्धा अनंत गुरु केले, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी सुद्धा अनंत गुरु केले बरं का. शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. कुणाकडनं गायन एखादी चाल शिकली असेल तो आपला गुरु आहे. दोन सरपटे मात्रा बोल वगैरे काय घेतले असतील तो आपला गुरु आहे. कुणाकडनं व्यवहाराचा आपण शिकलो असेल तो आपला गुरु आहे. कुणाकडनं व्यवसायाचं शिकलो असेल तो आपला गुरु आहे. जो जो जयाचा घेतला गुण, कुणाकडे कोणताही गुण असू द्या तो आपला गुरु आहे. आणि गुरु परंपरेने चालत आलेला हा वारकरी संप्रदाय. विठ्ठल आज दिवसाला महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातलं बोलतोय मी तुम्हाला, आज दिवसाला महाराष्ट्रामध्ये हजारो सप्ते चालू आहेत. 1000 सप्ते चालू असतील. 1000 सप्ते मार्क जास्त असतील पण कमी नाही. तुमचा थोडा अगोदर झालाय बरं का. भगवान दत्तात्रेयाचा जन्मोत्सवाचे सप्ते गावोगाव चालू आहेत महाराज. 1000 गुणिले 8 करा, सांगा लवकर किती झाले. 1000 गुणिले 8 हा कुणाचं गणित पक्क आहे? माझं कच्च आहे म्हणून तो महाराज झालो. 1000 गुणिले 8 किती झाले? मग जाऊ द्या, उद्या सांगा, काल्याच्या कीर्तनात सांगू, बाकीचं करायला. 8000 परत एकदा करून बघा, आकडा वाढेल की कमी. जाऊ द्या, आपल्याला काय द्यायचं की घ्यायचं का अंगावर पडायचं. कल्पना करा ना. 1000 कमीत कमी पकडले. आजच्या डेटला बाकीचं जाऊ द्या, आजच्याच रात्रीचा विचार करू. आजच्याच रात्रीचा 1000 कीर्तनकार या क्षणाला फेटा बांधून उभे आहेत प्रत्येक मंडपामध्ये. या क्षणाला बरोबर 1000 कीर्तनकार उभे आहेत आणि तळागाळातल्या बहुजन समाजाला हाक मारून अंतःकरणातून सांगतायत. काय सांगतायत? करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, चुकवील यमा पासूनी. बाबांनो भक्ती करा, बाबांनो भक्ती करा. प्रत्येक जण सांगतो नुकती खा पण भक्ती करा, खायला काही खा पण भक्ती करा, भक्ती करा. 1000 कीर्तनकार या क्षणाला उभे आहेत, उभे आहेत. हजारो समाज पुढे बसलेला आहे. सांगणारे आम्ही आहोत, ऐकणारे तुम्ही आहात. सांगून सांगून आमचा फायदा झाला नाही आणि ऐकून ऐकून तुमचा फायदा झाला. खरे का खोटं? तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मेलो. महाराज म्हटले काय बघा, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. कुणाला? महाराजासारख्यांचे उद्गार जर असे असतील तर आमच्या सारख्याची चटणी करून जरी खाऊ घातलं तरी काय फरक पडणार आहे? थोडस कल्पना करा. आपलं आयुष्य अगदी कमी आहे, सर्वांना माहिती आहे. महाराज कीर्तनकार हे टाइमपास नाहीये. कीर्तन म्हणजे टाइमपास नाहीये. कथा कीर्तन माणसाच्या उद्धाराचं माध्यम आहे. संसार माणसाला जगण्याचं साधन आहे आणि परमार्थ उद्धाराचं माध्यम आहे. उद्धाराचं माध्यम आहे. सकाळी वाचलेला सकाळ पेपर संध्याकाळी काय कामाला येतो हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. कागजच आहे ना, कागजच आहे ना. सकाळी वाचलेला पेपर, वर्तमानपत्र सकाळी वाचलं तर उद्या कोणी वाचत नाही. 400 वर्षे झाली हो माझ्या तुकोबारायांच्या गाथ्याला. तोही कागजच आहे बरं का, तोही कागजच आहे. ह्या जगाला तारण्यासाठी आजही खंबीरपणाने ऊर्जा देत उभी आहे. लक्षात घ्या.
कादंबरी एकदा वाचली ना माणूस कपाटामध्ये ठेवून देतो, परत त्याच्याकडे पाहत नाही. कादंबरी एकदा वाचली कपाटात ठेवून देतो. हो 800 वर्ष झाली, 800 वर्ष ज्ञानेश्वरी जन्माला येऊन ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आमच्या मनाला समाधान वाटत नाही, अन्न पाणी घेण्याची इच्छा होत नाही. ही कादंबरी नाही. ह्या गोष्टीची कधीतरी कल्पना केली पाहिजे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी निर्माण करीत असताना आपला प्राण त्याच्यात ओतलाय. आणि या भारत देशाचं भवितव्य या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रकाशात आणलं महाराज जगाला. माऊली म्हणतात ते आम्हाला सहज प्राप्त झालं. पण एक लक्षात घ्या, सहज जरी प्राप्त झाला असेल, संतांच्या सहज बोलण्यामध्ये हित उपदेश होत असतो, जीवाचा उद्धार होत असतो. साधू संतांच्या सहज बोलण्याने, सहज बोलणे हित उपदेश, साधू संतांच्या सहज बोलण्यामध्ये आपला उद्धार होत असतो. महात्म्यांच्या सहज बोलण्याने त्यांच्या ओठावरून निघालेला शब्द आपल्या कुटुंबाचं रक्षण करीत असतो. आणि आपल्या ओठावरून सहज निघालेला शब्द दुसऱ्या दिवशी डोसके फोडायची भांडणं लागत असतात. फरक एवढा आहे. संतांच्या सहज बोलण्यामध्ये बहुजन समाजाचं हित आहे आणि आपल्या सहज बोलण्यामध्ये दुसऱ्याचं वाटोळ. कसं बोलायचं याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. माझ्यापेक्षा बुद्धिवान माणसं तुम्ही, लक्षात घ्या. टाइमपासचं साधन नाहीये. माझा मुद्दा हा चाललाय, एवढे कथा कीर्तन, श्रीमद भागवत असेल, देवी भागवत असेल, रामकथा असेल, एवढे कथा ऐकून आमच्यामध्ये जर परिवर्तन होत नसेल तर व्यवहारातली एक जुनी म्हण आहे, पालत्या घड्यावर, बरोबर आहे ना, पालत्या घड्यावर पाणी. का असं होतंय? प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे. प्रत्येकाने शर्ट धुतल्यावर स्वच्छ निघाला पाहिजे का नाही? शर्ट धुतल्यावर स्वच्छ निघाला पाहिजे, बरोबर. शर्ट धुण्यासाठी याला सर्फ एक्सेल पावडर असते, रिन सर्फ एक्सेलची साबण वापरावी लागते आणि मग हे शर्ट स्वच्छ निघत असतो, असा पांढरा फट चकाकी निघत असते. शर्टाची मलिनता घालवायचा असेल तर एवढ्या यंत्रणा लागतात, ह्या दोन वस्तू लागत असतात. पण शरीराची मलिनता घालवण्यासाठी, अंतःकरणाची चित्ताची मलिनता घालवण्यासाठी काय करावं लागतं? नाही निर्मळ जीवन आणि काय करेल. बाह्य स्वरूपाचं शरीर आपल्याला सुंदर दिसेल, बाह्य स्वरूपाची स्वच्छता आपली झालेली दिसेल, पण अंतरंगाची मळकटता मात्र ही साधू संतांशिवाय, आपल्या गुरुशिवाय कोणाला दिसत नसते. विठ्ठल विठ्ठल. अंतःकरणाची मलिनता घालवण्याचं एकमेव केंद्र, त्याचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. चित्ताला स्थिरता निर्माण करून देऊन, वृत्तीला स्थिर करून मन समाधानी जीवन जगणं केवळ याच केंद्रामध्ये होऊ शकतं, अन्यथा दुसरीकडे नाहीये. कर्मणुकीचे साधन दुसरे, करोडो रुपये खर्च करून थिएटर उभा केलेले आहेत, मॉल उभे केलेले आहेत, बरोबर आहे ना. तिथे जाऊन आपण पैसे देऊन कर्मणुकीचं साधन म्हणून बसतो, पण मनाला समाधान वाटत नाही. बरं वाटतं पण समाधान वाटत नाही. नीट आहे का? बरं वाटतं, समाधान वाटत नाही. डोकं दुखतंय, किराणा दुकानातून गोळी आणली, बरं वाटलं पण कमी नाही झालं. लक्षात घ्या. इथं आल्यानंतर बरंही वाटलं पाहिजे आणि समाधानही वाटलं पाहिजे. समाधान नाही, मनाला स्थिर करून भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ एकाग्र राहण्यासाठीच हे केंद्र आहे. कीर्तनाची परंपरा काय? जेने करोनी मूर्ती ठसावी, अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. साधू संतांची ही कीर्तनाची परंपरा आहे. कीर्तनाला प्रारंभ करीत असताना अभंगाचा उपक्रम आणि उपसंहार, माझा विषय काय चालू आहे? अनधिकारी व्यक्ती
व्यासपीठावरती आल्यामुळे परमार्थाची अवस्था सुधारल्या गेली, व्यवस्था सुधारल्या गेली, पण अवस्था सुधारली नाही. ज्या दिवशी अवस्था सुधारेल त्या दिवशी व्यवस्था करण्यासाठी कोणी शिल्लकच राहणार नाही, व्यवस्थेची गरजच भासणार नाही. विठ्ठल विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांनी आधी करून सकल संतांनी ह्या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येक जीवाचा प्रपंच सुखाचा व्हावा, परमार्थ सुखाचा व्हावा, यासाठी स्वतःच्या जीवनाचा विचार नाही केला, स्वतःच्या आनंदाचा विचार नाही केला, स्वतःच्या प्रपंचाचा विचार नाही केला. ज्ञानोबारांची 4 भावंड सोडली तर बाकी सगळी संत संसारिक होती, संसारिक होती. संसारी असताना सुद्धा कशा पद्धतीने जीवन जगावं हे संतांनी सांगितलं. संसारी असावे असोनी, असावे असोनी नसावे. शांतीब्रह्म नाथ महाराजांनी तर गोड वर्णन केले बघा. पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते आणि ते का गुंतोनिया राहते. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. तैसे असावे संसारी. पक्षी आपल्या दारामध्ये येतात, चिमणी येते, कावळा येते, पोपट, कबूतर वगैरे असे पक्षी येतात. किती दिवस आल्यानंतर मुक्कामाला राहतात. 1-2 धान्ना त्याला मिळाला, 1-2 धान्ना बस काही क्षणामध्ये उडून जातात. महाराज माणसाचं जीवन तैसे असावे संसार. संसारात जास्त दिवस रममान झालं केवळ दुःखच भोगावं लागतं. म्हणून शहाणी माणसं येतात, आपलं कार्य करतात आणि कार्य संपल्यानंतर निघून जातात. त्याला शहाणे म्हणावं. शहाणा पाहुणा त्याला म्हणावं. आल्यानंतर चहा झाला, चहा झाल्यानंतर नाश्ता झाला, फेरफटका मारून येजेपर्यंत भोजनाची तयारी झाली आणि 5 वाजता म्हटला पाहुणा येतो बरं का, आता निघतो, जावं लागेल. त्याला शहाणा पाहुणा म्हणावं. 15 दिवस राहिला पाहुणा, 15 दिवस. किती दिवस राहिला? 15 दिवस. 15 दिवस राहिला. घरच्यांना म्हणावं लागलं, पाहुणं 15 दिवस झाले तुम्हाला? हो म्हणलं झाले. म्हणला घरचे किती काळजी करीत असतील, वाट बघत असतील, लेकर बाळ वाट बघत असतील, बायका पोरं विचार करत असतील, अजून एवढी दिवस. माझ्या मनात ते चालतं. म्हणला खूप वाट बघत असते. संध्याकाळच्या गाडीने त्यांना इकडेच बोलून घ्यावं असं चाललंय म्हणला माझं. संध्याकाळच्या गाडीला पाहुण्याने घरच्यांना. ह्याला निर्लज्ज पाहुणा म्हणावं. कोणता पाहुणा म्हणावं? निर्लज्ज पाहुणा म्हणावं. बळ बळ ऐकणं. घरचा घर मालक काय केला? घरचा घर मालक कंडक्टर ओळखीचा होता म्हणून तिकीट अगोदरच काढून ठेवलं. बळच पिशवी घेतली, म्हणली आता थांबू नका तुम्ही, निघा. नाही म्हणता आलं नाही. याने काय केलं? कंडक्टरच्या एसटीच्या मागच्या बाजूने आतमध्ये घेऊन गेला, पिशवी वगैरे ठेवली, पाहुणा पुढे गेला, पिशवी ठेवली, पिशवी ठेवून खाली उतरजेपर्यंत ड्रायव्हर कडून खाली उतरून ह्याच्या अगोदर घरी. नाही कुणाच्या? सोडायला गेलेल्या पाहुण्याच्या. त्याला शहाणा पाहुणा म्हणता येत नाही. शहाणा पाहुणा त्याला म्हणावं काम संपल्यानंतर आपलं कार्य कमी वेळामध्ये जास्त कार्य. 2020च्या मॅच सारखं कमी ओव्हर मध्ये जास्त रन आणि वर्ल्ड कप दुसऱ्याला. तसं झालंय आपलं. ऐका, या महाराष्ट्राला काय रत्न लाभले महाराज. यार महाराष्ट्राला स्वामी विवेकानंदांनी शिकागोची धर्म परिषद वयाच्या 16व्या वर्षी जिंकवली गीता ग्रंथाच्या माध्यमातून. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ कारागृहामध्ये निर्माण केला. ज्ञानोबारायांनी माझ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी निर्माण केली आणि अवघ खेळायचं, बागडायचं, तारुण्यामध्ये
22व्या वर्षी ज्ञानराजांनी समाधी घ्यावी, 42व्या वर्षी तुकोबरायांनी वैकुंठाला जाण्याची अपेक्षा करावी. तरणा बाण मुलगा असा कोणत्याही आईला वाटत नाही. सांगा सुखदेवाला भगतसिंगाला फाशी झाली त्यावेळेला वय काय होतं भगतसिंगाचं? भगतसिंग आम्हाला काय करायचं त्याचं वय विचारू, याला शहाणी म्हणावं. आमचा 80, 90, 95 अजून म्हातारा चावी कमरेची काढीत नाही कळलं. 95 आणि सन्मानाने सांगताय अजून अभिमानाने 95 झाले म्हणलं अजून 10-5 वर्षे बरं वाटतंय. माणसाला मरण आवडत नाही. ज्ञानोबराय म्हटले आगा मर हा बोल नसा हाती. मरण तर आवडत नाही, दुसऱ्याने मर म्हणलेलं सुद्धा आवडत नाही. विठाल विठाल संसार करीत असताना संसारामध्ये फक्त दिसा. आता मला सांगा माणसा जीवाने कथा कीर्तनामध्ये असलं पाहिजे का दिसलं पाहिजे? बोला बरं, कोण सांगा कोण बनेगा करोडपती? उत्तर सांगा, फक्त पैसे मागू नका. कीर्तनामध्ये असलं पाहिजे का दिसलं पाहिजे? मफलरवाले सांगा हो तुम्ही. कीर्तनात असलं पाहिजे, संसारात असलं पाहिजे का दिसलं पाहिजे? माणूस कीर्तनात असाव का दिसाव, संसारात असाव का दिसाव? आपण कीर्तनात असतो का दिसतो? असतो का दिसतो? कसं करतो? मोकळ्या मनाने बोला, काही टेन्शन घेऊ नका. आपण असतो का दिसतो? आपण फक्त दिसतो. संसारात असतो का दिसतो? असतोही दिसतोही. कीर्तनामध्ये दिसतो आणि कीर्तनाचा संसार करीत असतो. लक्षात घ्या. बरं आता मला सांगा, शरीरासाठी कपडे का कपड्यासाठी शरीर आहे? कपडे शरीरासाठी कपडे का कपड्यासाठी शरीर? पायासाठी बूट का बुटासाठी पाय? डोक्यासाठी टोपी का टोपीसाठी डोकं? डोक्यात टोपी घालतो का टोपी डोकं घालतो? पायात बूट घालतो का बुटात पाय घालतो? डोक्यात टोपी का टोपी डोकं? बोला बोला. डोक्यात टोपी म्हणजे डोकं फोडतो ना आतमध्ये टोपी घालतो. टोपी डोकं आहे बरं का? टोपी डोकं आहे. बाळ्या रानात चाललाय तसा नको जाऊ, पायात बूट घाल. पायात बूट नाही, बुटात पाय. बुटात पाय, टोपीत डोकं. आता ऐका, मग आता मला सांगा, संसारामध्ये एवढं मोठं दुःख भोगत बसण्यापेक्षा साधू संतांनी सांगितले बाबांनो, तुम्ही असायला परमार्थात असलं पाहिजे आणि दिसायला प्रपंचात दिसायला पाहिजे. का? संसार नगरे बाजार भरला भारी. काम क्रोध लोभ यांना गिराईक पाही. यात सुख नाही त्यात सुख नाही. संसार नगरे बाजार भरला भारी. संसारामध्ये युगा आपल्याला प्रमाण म्हणायचं कितीतरी माहिती. दुःख बांधवडी आहे हा संसार बरं का? संसार दुःख मूळ चौकडे विंगळ ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. मग एवढं जर सगळे आपल्याला अभंग पाठ आहे, मग संतांचं वचन खोट आहे का? सुखे करावा संसार. एवढं आपल्याला पाठ आहे, पण पुढचं न संडावे हे महत्वाचं आहे. सुखे करावा. अजून सांगू तुम्हाला, संसाराचे